नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता फादर इन लॉ असे म्हणत रेवा ही टेरेसवर उभे असलेल्या शशिकांतकडे येते. तेवढ्यात आता शशिकांतकडे बघत रेवा म्हणते की फादर इन लॉ फायनली अक्षय लग्नासाठी तयार झाला. तेवढ्यात शशिकांत म्हणतो की रेवा, मी तुला अक्षयच्या कॉफीमध्ये टाकण्यासाठी औषध दिलं होतं की दिलं का तू त्याला? तेव्हा आता घाबरतच रेवा म्हणते की नाही फादर इन लॉ, मी कॉफीमध्ये त्याला औषध दिलं होतं पण अक्षय ती कॉफी पिलाच नाही. ते ऐकून आता शशिकांत डोक्याला हात लावतो. रेवा म्हणते की बाबा, पण तुम्ही काही काळजी करू नका, त्याच्याकडे बघून तरी त्याला काही आठवत नाही असंच मला वाटतंय. ते ऐकून हात करत शशिकांत म्हणतो की मूर्ख मुली, अक्षयला बरंच काही आठवायला लागलंय. तेव्हा आता रेवा म्हणते की कसं? तर शशिकांत म्हणतो की तो बोलला ना, तो त्या वस्तीत राहायला गेला होता, कसा गेला होता. ते ऐकून आता रेवा म्हणते की बाबा, आता मी काय करू? तर शशिकांत म्हणतो की तू आता एक काम कर, मी दिलेलं औषध थोडं थोडं करून तू अक्षयला देत राहा. बेमालूमपणे अक्षयला यात काहीच कळता कामा नये. शशिकांत म्हणतो की जर तू अक्षयला औषध दिलं नाही तर तुझं ठरलेलं लग्न मोडायला मला वेळ लागणार नाही. ते ऐकून रेवा घाबरलेली असते आणि रेवा आता शशिकांतला होकार देते. इकडे आता सीमा ही बेडरूममध्ये असताना अक्षय आता सीमाकडे येतो आणि म्हणतो की आई, तुला कसं वाटतंय? आता बरं वाटतंय ना? तर सीमा म्हणते हो, आता मला बरं वाटतंय. शशिकांत म्हणतो की आई, तुला किडनॅप करण्यामागे कोणाचा हात होता तुला माहिती आहे का? शशिकांत, मुकादमाचा. तर सीमा म्हणते चल हट. तर आता अक्षय म्हणतो की आई, तुला माहिती आहे का, मला सगळं आठवतंय. हे आता शोधण्यासाठी मुद्दाम शशिकांत मुकादमाने हे घडवून आणलं. अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादमाने मुद्दाम हे सगळं घडवून आणलंय, कारण मी आईला किडनॅप केलं म्हणून प्लॅनिंग होईल आणि तोंडातून पटकन सगळं काही बोलून टाकेल. त्या जुन्या वस्तीत मी राहायला होतो तिथे जाईल. हे सगळं शशिकांतने घडून आणलं होतं. अक्षय म्हणतो की मला सगळं काही आठवतंय का? हे चेक करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं. तर सीमा म्हणते की छी, काय वाईट माणूस आहे हा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की माझ्यासाठी 5 लाख रुपये द्यायला तयार झालास अक्षय तू? तेव्हा अक्षय म्हणतो की आजीने माझ्या साखरपुड्यासाठी माझ्या हातात 10 लाखाची आणि रेवाच्या हातात 4 लाखाची अंगठी दिली. ती हे एवढं रेवासाठी करू शकते, तर तुझ्यासाठी मी एवढं नाही करू शकत का? तेव्हा आता सीमा म्हणते की अक्षय बस झाला, आता रमाला सगळं सांगून टाक. तर आता अक्षय म्हणतो की फक्त आणखी काही दिवस, मग मी स्वतः सगळं काही सांगेन. तर आता लगेचच रमा दरवाजा उघडून आता त्या रूममध्ये येते. तर सीमा आणि अक्षय रमाला बघतात. तर आता सीमाकडे बघत अक्षय म्हणतो की मग करायची का तयारी सुरू? तर सीमा म्हणते की हो, मी तयारी कधीच सुरू केली आणि तुझ्या लग्नात ना मी माझी ती मैत्रीण आणणार आहे जी आद्याच्या लग्नात आणली होती. तर लगेचच रमाला अक्षय हा कसा आता बुरखा घालून तिथे आला होता आणि ते सगळं आता रमाला आठवते आणि रमा हसू लागते. तर अक्षय रमाकडे बघत म्हणतो काय झालं? तर आता रमा म्हणते की त्याचं काय आहे ना, मला काहीतरी आठवलं. तेवढ्यात आता रमा म्हणते की आद्याच्या लग्नात ना एक काहीतरी घडलं होतं, तुम्हाला आठवतंय का ते? तर अक्षय म्हणतो की मला कसं आठवेन. तेव्हा आता सीमा म्हणते की त्या बांगड्यावालेचा नंबर आहे ना अक्षय तुझ्याकडे? तर अक्षय म्हणतो हो आहेच. तेव्हा आता सीमा म्हणते त्याला उद्याच बोलव. तर रमा म्हणते की हो, तो कार्यक्रमसुद्धा उद्याच होऊ जाऊ द्या. तर आता अक्षयला धक्का बसलेला असतो. इकडे आता आनंद आणि जान्हवी गप्पा मारत असतात. तर तेवढ्यात आभ्या त्यांच्याकडे येऊ लागतात. जान्हवीचे लक्ष आभ्याकडे जाते. तेव्हा आता जान्हवी आनंदला म्हणते की बेबी, तुला माहिती आहे का या दिवशी बरोबर 1 वर्षापूर्वी काय झालं होतं? तर आता आभ्या देखील ते ऐकू लागतो. आनंद म्हणतो काय झालं होतं जानू? तर आता आभ्याकडे तिरप्या डोळ्याने बघत जान्हवी म्हणते की या दिवशी बरोबर आरती आणि मी फिरायला गेलो होतो. आणि त्यावेळेस जान्हवी म्हणते की आरती मला काय म्हणाली होती माहिती आहे का? ती खूप लकी आहे कारण तिला अभिसारखा नवरा मिळाला आहे. आभ्या ते सगळं ऐकतो. तेव्हा आता रमाकांत म्हणतो की जान्हवी, आता बोलण्याची काही गरज आहे का? कशाला आरतीची उगाच आठवण काढून देतेस? तेव्हा आता आभ्या म्हणतो की जान्हवी वहिनी आणि दादा, तुमच्या मनात तरी काय आहे की सगळ्यांसमोर मी सांगून टाकू का माझं रेवावरती प्रेम आहे म्हणून, की अक्षयचं लग्न मोडावं म्हणून? सांगा तुमच्या मनात तरी काय आहे? आभ्या म्हणतो की तुम्ही सांगा, मी पुन्हा तमाशा करायचा का? दारू प्यायची का? पुन्हा सगळं मी हे करू शकतो बरं का बाबा, तुम्ही सांगा करू का मी? अशी भीती आता आभ्या सर्वांना दाखवत असतो. आभ्या म्हणतो की आता मी ठरवलंय, जे काही होईल ना ते शांत बसून बघायचं, बाकी काहीच करायचं नाही. तेवढ्यात सीमा तिथे येते आणि सीमा म्हणते की चला अक्षयच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करायची. तेवढ्यात आता रमाकांत म्हणतो की ठीक आहे, पण वहिनी
आम्ही ज्यावेळेस घरी आलो ना त्यावेळेस तू एक गोष्ट बोलली होती, आठवतंय तुला? तर आता सीमा म्हणते काय, रमाकांत म्हणतो की एका मुलाच्या आनंदासाठी तू दुसऱ्या मुलाच्या दुःखावरती विरजण टाकते की काय? आणि तू सांगितलं होतं की जसा अक्षय तुझ्यासाठी मुलगा आहे तसाच अभिसुद्धा आहे. अक्षयसारखे सुद्धा तू त्याचे लाड करतेस आणि मान्य आहे तू तसं करते देखील. पण एका मुलाच्या आनंदासाठी दुसऱ्या मुलाच्या दुःखावरती मीठ चोळायचं का? तर सीमा म्हणते की काय बोलताय भाऊजी तुम्ही? इकडे आता आद्यासुद्धा मुकादमांच्या घरी आलेली असते. आई, आजी, जान्हवी, सीमा सगळेजण आता आद्यासोबत गप्पा मारत असतात. तेव्हा आता सीमा म्हणते की आद्या तुला साड्यांमधलं कळतं का? तर आता आद्या म्हणते मला कळायला लागलं बरं का. नारंगी, पैठणी आणि सगळ्या साड्यांचे प्रकार मला आता समजतात. तर आता आद्या म्हणते की माझ्या सासूबाईचं साड्यांचं कलेक्शन आहे ना, त्यामुळे मला बरीच माहिती झाली साड्यांची. तेव्हा आता आद्या म्हणते की मला तर माझ्या मोठ्या आईच्या साड्यांचं कलेक्शनच आवडतंय. तर आता रेवा म्हणते की तुमचं इथं काय चाललंय, हे लग्न माझं आहे ना, तेव्हा माझ्या पसंतीच्या साड्या मी घेणार. तेवढ्यात आता रमा ही सगळ्यांसाठी चहा देते. तर आता जान्हवी म्हणते की मी तुम्हाला शब्द देते, यावेळीसुद्धा लग्नामध्ये माझीच साडी खूप सुंदर दिसणार आहे. तेवढ्यात आता मयुरी म्हणते की त्याला काय झालं, नवऱ्याने जर पैसे फेकले तर कोणीही महागड्या साड्या खरेदी करू शकतं. तर मयुरी म्हणते की तुझं तर सांगूच नको, आनंदात आहे नाही तुझ्यावरती पैसे उधळायला. तेव्हा आता जान्हवीला खूप वेगळं फील होतं. मी घरची मुलगी असून माझे एवढे कधीच कोणी लाड केले नाही, असे मयुरी आता सगळ्यांना सांगते. तर आता जान्हवी म्हणते की मग तू सुद्धा घे ना महागडी साडी. तर आता मयुरी म्हणते की वहिनी तू गप्प बस बर का. तर तेवढ्यात रमा म्हणते की कशाला भांडता तुम्ही? रमा म्हणते की साडी कशी जरी असली ना, सगळ्या बायका साडीमध्ये छानच दिसतात, हो की नाही? तर जान्हवी म्हणते बरोबर. आणि आता इकडे तेवढ्यात आता अक्षय बेगमच्या वेशात आता मुकादमाच्या घरी आलेला असतो आणि सोबत अजून एक बेगमच्या वेशात बुरखाधारी माणूसही अक्षय घेऊन आलेला असतो. आणि लगेचच अक्षय त्यांच्याकडे बघत म्हणतो की साड़ी पहनने से औरत खूब सुंदर दिखती है और माशाल्लाह भी खुश हो जाता है, गहने से भी ज़्यादा साड़ी अच्छी लगती है. तर तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की थँक्स, फिर से मुझे आपके घर आने का मौका मिला. तर लगेचच आता अक्षय म्हणतो की बेगम कोण आहे? तर लगेचच आता रमा हात करत म्हणते की मी आहे. तर रेवा म्हणते की बेगम मी आहे. तेव्हा अक्षय सोबतचा तो माणूस म्हणतो की एक के ऊपर एक फ्री, दो दो शादिया. तर आता रेवा म्हणते की हो माझं लग्न आहे. तर रमा म्हणते की माझंसुद्धा. आणि आता लगेचच अक्षयसोबतचा माणूस त्याच्यासोबत आलेल्या माणसाला बोलावतो आणि म्हणतो की रफी इधर आ. आणि तो माणूस आता साड्या घेऊन तिथे आलेला असतो आणि आता अक्षय सगळ्यांना साड्या दाखवू लागतो. तेवढ्यात इकडे आता पंकज हा शशिकांतला फोन करतो आणि म्हणतो की काय कुठे, सॉरी अहो आम्हाला तुमची आठवण येते आणि तुम्ही कुठे, इकडे तुम्ही आमच्या हृदयात आहे. तर शशिकांत म्हणतो की अरे वा वा, बरं झालं आज कशी आठवण काढली. तेव्हा पंकज म्हणतो की पुण्यामध्ये माझा एक कार्यक्रम होता तेव्हा आम्ही पुण्यामध्ये आलो होतो. आणि शशिकांत म्हणतो की अरे वा आलोच मी तुम्हाला भेटायला, मला ॲड्रेस पाठवा. तर पंकज म्हणतो ठीक आहे. आणि आता पंकज फोन ठेवतो. तर शशिकांत खूप खुश झालेला असतो. आता साडी बघत असताना सीमा इकडे म्हणते की साहिबा बेगम नई नई साड़ी दिखाओ ना, नई नई साड़ी का अच्छी लगती है, डिज़ाइन भी अच्छी लगती है, वो दिखाओ, नया पैटर्न दिखाओ. तर आता बेगम साहिबा म्हणते की अच्छा दिखाती हूँ, लेकिन मुझे एक बताओ ना, पिछली बार मैं यहाँ आई थी तो इसमें से कोई एक की शादी थी ना. अक्षय म्हणतो की मुझे क्या लगा इन दोनों की शादी एक मंडप में हो रही है ना, मुझे लगा कि दोनों का शोहरत भी एक है वो. तर आता रेवा म्हणते काय बोलताय तुम्ही? रेवा म्हणते की आमच्या दोघींचा नवरा एक नाही आहे, हिचा नवरा वेगळा आणि माझा नवरा वेगळा आहे. आणि ही आमच्या घरातली मोलकरीण आहे, आमच्या घरात मोलकरणीचं काम करते. तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की ओ सीमा भाभी, मुझे याद आया आपने बोला था इसका होने वाला शोहर इसका भी शोहर है. तेवढ्यात आता आई आजी म्हणते की कसला गोंधळ लावलाय, काय वायफट बडबड लावली, अगोदर साड्या दाखवा आणि हा कोण आणलाय तुमच्यासोबत. तर आता अक्षय म्हणतो की ये मेरी आका है. तर लगेचच
पंकज म्हणतो की हाँ मैं इनके आका हूँ. अक्षय म्हणतो की मेरी आका बहुत शर्मिली है, हमेशा मेरी दबाखत करती है. आणि तेवढ्यात शशिकांत खाली येत म्हणतो की हॅलो एव्हरीबडी. तर आता शशिकांतकडे बघत बेगमच्या वेशात असलेला अक्षय म्हणतो की सीमा भाभी ए तुम्हारा मालिक है. शशिकांत म्हणतो की ऐकलं का ते काय म्हटले ते, सांग ना मग. तर लगेचच सीमा म्हणते की हे माझे मिस्टर आहेत. तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की हाय अल्ला गलती हो गई. आणि तेवढ्यात आता पंकज हा त्याचा हात खाजू लागतो आणि थोडासा आता त्या बेगमच्या वेशाच्या बाह्यामागं घेतो. तेवढ्यात शशिकांतचे लक्ष पंकजकडे जाते आणि पंकजच्या हातावर केस बघून आता शशिकांतला पंकजचा डाऊट आलेला असतो. आणि पटकन आता शशिकांत म्हणतो की ये तुम्हारे साथ कौन लाया है. तर पंकज म्हणतो की मैं इनकी आका हूँ. तर शशिकांत म्हणतो की अच्छा. तर आता शशिकांत म्हणतो की मग मला सांग रफाकतचा अर्थ काय. तेव्हा आता पंकजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अक्षय म्हणतो की क्या मजाक कर रहे है आप. तर आता आय्याजी म्हणते की शशिकांत काय चाललंय तुझं. तेव्हा आता लगेचच शशिकांत म्हणतो की आई मी मजाक नाही करत, मला संशय आहे की ही बाई नाही. तर लगेचच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर आता पंकज म्हणतो की बराबर मैं बाई नाहीच हूँ. तर लगेचच शशिकांत म्हणतो बघितलं. तर आता पंकज म्हणतो की मैं बाई माणूस हूँ. तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि लगेचच शशिकांत म्हणतो की माझी मजाक करशील तर कानफडात मारील, बुरखा काढ तोंडावरचा. तर आता पंकजला घाम फुटलेला असतो. आणि आता लगेचच शशिकांत म्हणतो की काढतेस का बुरखा मी काढू. तर आता तो माणूस त्याचा बुरखा काढतो आणि त्या माणसाला मिशा बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर शशिकांत म्हणतो की बघितलं का. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून अस्मित असतो. तर रमा हसतच म्हणते की अस्मित तू. तेव्हा आता डोक्याला हात लावत शशिकांत म्हणतो बघितलं का. शशिकांत मुकादमाच्या नजरेतून कोणी सुटत नाही. आणि आता रमा ही अस्मितकडे बघत हसू लागते. तर तेवढ्यात शशिकांत आता अक्षयकडे बघत म्हणतो की तुझा सुद्धा बुरखा काढून दाखव. ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की बुरखा काढतेस का, येऊ मी तिकडे काढायला. तर अक्षय म्हणतो नको नको. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ये आदमी है क्या हैवान है, औरत के साथ कैसी बात करता है. अक्षय म्हणतो की ये मुझे बोला था कि मेरे बीवी को देखना है, मैं आऊँ क्या तुम्हारे साथ, इसलिए मैं उनको साथ लाई. तर अस्मित म्हणतो हो हो मला माझ्या बायकोला बघायचं होतं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मला शिडी लावू नकोस. तर अक्षय म्हणतो की मेरी एक बात सुनो पूरी तरह से, पराया मर्द के सामने मैं बुरखा नहीं उठाती. तेव्हा आता आय्याची म्हणते की अरे शशिकांत आपल्याकडे त्या नेहमी येणाऱ्या आहेत आणि त्या म्हणाल्यात ना की अस्मित रमाला भेटायला आलाय म्हणून. तेव्हा आता अस्मित म्हणतो खरंच मी रमासाठी आलो होतो. तर शशिकांत म्हणतो की मग आता माझ्यासाठी बाहेर चल. एवढ्यात आता इकडे शशिकांत म्हणतो की चल बाहेर. आणि अस्मितचा हात धरून शशिकांत आता अस्मितला बाहेर आणतो आणि आता मारायसाठी लागतो. घाबरतच अस्मित म्हणतो की मारू नका हो, मी खूप साधा आहे. तर शशिकांत म्हणतो की मी सुद्धा खूप साधा आहे. तर आता इकडे शशिकांत म्हणतो की अस्मित तो अक्षयचा मित्र आहे ना. तर अस्मित म्हणतो हो. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मग त्याच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी तुला माहीत असतील. तर अस्मित म्हणतो हो. मग त्याचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याला काहीच आठवत नव्हतं, हे देखील तुला माहिती असेल. शशिकांत म्हणतो की रमा आणि अक्षयचं लग्न झालं हे देखील तुला माहिती असेल. तर आता अस्मित म्हणतो हो माहिती. तर मग शशिकांत म्हणतो की तरीसुद्धा तू रमासोबत लग्न करायला कसा तयार झाला. तर आता अस्मितला मोठा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा आता हात उगारून शशिकांत म्हणतो की सांगतो की नाही का टाकू मुंडी पिरगळून, बोल लवकर. तर आता घाबरतच अस्मित म्हणतो की सांगतो. तर आता इकडे अक्षय हा रेवाच्या अंगावर साडी टाकत म्हणतो की ये देखो आणि बहुत सुंदर लग रही हो माशाल्लाह. रेवासुद्धा खूप खुश झालेली असते. त्यानंतर आता अक्षय रमाच्या अंगावर साडी टाकत म्हणतो की रमा दीदी ये आपके लिए, आपको बहुत जचेगी, बहुत सुंदर दिखेगी. अक्षय म्हणतो की ये हमारे कलेक्शन की सबसे सुंदर साडी आहे, बहुत जचेगी आपको. तर आता आय्याजी, जान्हवी, आद्या सगळ्या जणी साड्या सिलेक्ट करतात. तर तेवढ्यात रेवा रमाच्या साडीकडे बघत म्हणते की महागडी एवढी साडी हिला कशाला हवी आहे, ती तर आमच्या घराची मोलकरीण आहे. आणि लगेचच रेवा म्हणते की ती साडी मला हवी आहे. तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आता रमा अक्षयला म्हणते की जे मला हवं असतं तेच रेवाला हवं असतं आणि जे माझं असतं तेच रेवा घेण्याचा
प्रयत्न करते आणि आतासुद्धा ती तेच घेऊ राहिली. ते ऐकून आता अक्षय हा मोठे डोळे करून रमाकडे बघू लागतो. आता इकडे अक्षयने आरतीला ज्या ड्रायव्हरने उडवले होते त्याच्यावरती आता पाळत ठेवायला सांगितलेले असते. पण तेवढ्यात आता अक्षयचा माणूस अक्षयला कॉल करतो आणि म्हणतो की आरती मुकादमाला ज्या ड्रायव्हरने उडवले होते तो ड्रायव्हर फरार झाला आहे बहुतेक, त्याचा काहीही तपास लागत नाही. तर अक्षय म्हणतो काय? तो माणूस अक्षयला म्हणतो की मला वाटतंय त्याला कुणीतरी गायब केलंय. तर आता हे सगळं रेवाचं काम असल्याचे अक्षयच्या लक्षात येतं आणि अक्षय म्हणतो की रेवा, मी तुला आता सोडणार नाही. इकडे आता रमाने सांगितलेलं असतं की मला या वेळेत जे मिळतंय ना ते कदाचित अमूल्य असेल. तर आता अक्षय हा रेवाचे सत्य भांडे फोडून कसे बाहेर आणतो आणि पुन्हा कसा रमाचा होतो आणि रमाला अक्षय हा कसा अमूल्य रूपात मिळतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.